विठाबाई भाऊ बापू मांग नारायणगावकर महाराष्ट्राच्या लोककलेतील हे नाव सर्वांनाच माहीत आहे। पण श्रद्धा कपूरच्या इठा या चित्रपटात या नावातील मांग हा शब्द दिसत का नाहीये? हा फक्त योगायोग आहे की यामागे दुसरं काही कारण आहे? विठाबाईंची खरी ओळख फक्त विठाबाई नारायणगावकर एवढीच नव्हती, त्यांचं संपूर्ण नाव होतं विठाबाई भाऊ बापू मांग नारायणगावकर। मग इथे मांग हा शब्द केवळ एक शब्द नव्हता, तर त्यांच्या कुटुंबाची, परंपरेची आणि सामाजिक ओळखीचाही भाग होता। इतकंच नाही तर त्यांच्या तमाशा फडाचंही नाव होतं भाऊ बापू मांग नारायणगावकर तमाशा मंडळ। मग प्रश्न असा पडतो की जर चित्रपट त्यांच्या जीवनावर आधारित असेल तर मांग हा शब्द का वापरला गेला नाही? याला काही कायदेशीर कारण होतं, पटकथेची गरज होती की आणखी काही वेगळं कारण होतं? याबाबत चित्रपट निर्मात्यांनी कोणतंही अधिकृत स्पष्टीकरण दिलेलं नाहीये। कारण विठाबाईंचं नाव म्हणजे फक्त एका व्यक्तीचं नाव नव्हतं, तर महाराष्ट्रातील तमाशा परंपरेचा इतिहास होता। त्यांच्या नावातून मांग हा शब्द वगळला तर त्यांच्या जीवन प्रवासातील सामाजिक वास्तवाचाही एक महत्त्वाचा भाग बाजूला राहतो असं अनेकांचं मत आहे। म्हणूनच प्रश्न आता नावाचा नाहीये, हा इतिहास जसा होता तसाच दाखवला गेला असेल का, की इतिहासातील काही भाग बदलून मांडला गेला असेल? याचं उत्तर कदाचित आपल्याला चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच कळेल। तोपर्यंत तुमचं मत काय आहे? विठाबाईंचं पूर्ण नाव आणि भाऊ बापू मांग नारायणगावकर तमाशा मंडळ ही एक ऐतिहासिक ओळख चित्रपटात कायम ठेवायला हवी होती का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि अशाच दर्जेदार व्हिडिओसाठी पाहत रहा दुनियादारी।